स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा गोड संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका। आज तुम्हाला गोड बातमी मिळेल आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे आणि आज तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। स्वामी भक्तांनो, तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात मात्र नसतं। म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक। कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि माणसाला पुढे घेऊन जात असतात। म्हणून भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात, पण कटच कारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच विसरायच्या नसतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे। म्हणून आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका। तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होतील आणि तुम्हाला कोणाकडून अपेक्षा असेल तर मग तुमचं मन हे नक्कीच मोडलं सुद्धा जाईल। म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींकडून अपेक्षा ठेवा, ते सर्व काही पूर्ण करतील। मित्रांनो, समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल ना, तर तो त्रास आपण तसाच सहन करत राहिलो तर त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक ही आपली असते। म्हणून त्या व्यक्तीचा त्रास तुम्ही सहन करून घेताय ही तुमची चूक आहे, पूर्णतः तुमची चूक ठरू शकते। म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जा आणि देवाकडे नक्कीच चांगल्या गोष्टी मागा आणि देवाला धन्यवाद सुद्धा करा। म्हणून पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय पाणी झाडालाच आणि लाकडालाच कधी बुडू देत नाही, अगदी आपल्या आई वडिलांसारखं। त्याचप्रमाणे झाडेही आणि ते पाणीही त्या झाडाला बुडू देत नाही, कारण ते कापल्यानंतरही त्याला ते वरती तरंगत ठेवत असतं। म्हणून जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्की शोधू लागत असतो। म्हणून विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही। म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे, कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच कळत नाही आणि जीवनामध्ये हे नक्कीच तुम्हाला कळायला हवं। म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ हे फोडल्याशिवाय आणि माणूस हे जोडल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही आणि ते कळणार सुद्धा नाही। म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला वाईट साईड कधीच काही बोललो नाही। म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही। त्यामुळे कोणत्याही गोष्टी तुम्ही नक्कीच विचार करून केल्या पाहिजे। ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो। म्हणून कर्म तुम्ही चांगलं करत राहा आणि कर्म चांगले केले तर देवही त्याचं फळ तुम्हाला चांगलंच देणार आहे। म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी मात्र आपण नक्कीच ठेवली पाहिजे आणि ती तयारी करूनच आपण त्या नात्यात नक्कीच पडलं पाहिजे। कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं, कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर टोचत मात्र नक्कीच राहतात। म्हणून नेहमी दुसऱ्यांना दोष देणं हा आपलाच एक दोष मात्र असू शकतो, कारण ती व्यक्ती कशी असू शकते आपण त्याला दोष देऊन काही फायदा नसतो, तो शेवटी आपलाच दोष ठरत असतो। म्हणून काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र अपयशी ठरतात, पण तुम्ही मात्र स्वामींना आपल्या हृदयात ठेवा आणि स्वामींची भक्ती करा। बघा, तुम्हाला कोणाजवळ जायची आणि कोणाला प्रेम मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही, कारण स्वामी तुम्हाला एवढं प्रेम लावतील की तुम्हाला काही मागायची गरजच उरणार नाही। सगळं काही स्वामी तुम्हाला देतील आणि सर्व काही तुमच्याकडून घेतीलही, तेवढं तुमची सेवाही त्यांची सेवा तुमच्याकडूनही करून घेतील। म्हणून हे लक्षात ठेवा, त्यांची सेवा ही मनापासून करा आणि मनापासून सर्व काही त्यांच्याकडे मागा, ते भरपूर काही तुम्हाला देतील। म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून आणू शकते। जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते। म्हणून तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घ्या आणि योग्य निर्णय विचार करून घेतला पाहिजे। म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते।
त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने मात्र तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होते आणि ते निर्माणही करू इच्छितो. म्हणून आपण चांगलेच मानले पाहिजे आणि चांगलेच वागले सुद्धा पाहिजे. म्हणून कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि नक्कीच साथ देत असते. म्हणून माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच आवश्यक आहे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. आणि कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होत असतो. म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे शक्य नक्कीच होत असते. कारण तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही कुठेतरी काहीतरी नक्कीच मिळवू शकाल. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्ष प्रत्येकालाच करायला लागत असतो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आहेच. मग देवाचा चुकला नाही तर आपलाही चुकणार नाही. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी मात्र नक्कीच ठेवा. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र नक्कीच देते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन मात्र नक्कीच जगा. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्या जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडून देऊ नका एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी
ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी नक्कीच बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते ते आपणास अशक्य वाटते, त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. म्हणून असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य नक्कीच करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच देत असते. म्हणून त्यावर मात कशी करायची आणि जीवनात येणाऱ्या संकटांवर कशी तुम्ही मजल करायची यासाठी नक्कीच येईल यासाठी प्रयत्न करा. आणि कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते. म्हणून जीवनात अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलेले असता. आणि हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद देईल. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतळ काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतळ काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागत असतात. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र नक्कीच देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. तरच आपलं जीवन अति सुखाने आणि अति आनंदाने जगण्याची आपण नक्कीच आशा बाळगू शकतो. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती करावीच लागते. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र नीट करत असतो. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचे लक्ष द्या, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो विरोध प्रत्येक वेळेस होईलच असे नक्कीच आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणती ना कोणती व्यक्ती येऊन टोकून जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात तुमच्या अशाही काही लोक येतील जे तुम्हाला मदत करतील आणि ते मदत करण्यासाठी सक्षम असतील. मग त्यांच्याकडून नक्कीच मदत घ्यायला विसरू नका, कारण देवाने तुमच्यासाठी ती मदत पाठवलेली असते आणि देव तुम्हाला मदत करू इच्छित असतो. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्येच असते. त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य नक्कीच आपण दिले पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगावर सामोरे जाण्याची ताकद मात्र देते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घ्या, कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत मात्र घेत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता नक्कीच ठेवा आणि पर्वत एवढे संकट जरी पुढे आले तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थितीत हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण नक्कीच करते. म्हणून आपल्या जीवनातील सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते, कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात
आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा, कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर मग आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो, तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात. आणि जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे नक्कीच लक्षात ठेवा. आणि स्वामी समर्थांची तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला ते माहीतच असेल की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि स्वामी नक्कीच ते शक्यही करतात. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे केला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना, तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नित्य नियमाने हे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही हे मात्र निश्चित आहे. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊही शकतात. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या. कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षांच्या संघर्षांच्या काळाचा सामना करावा लागतो. कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात. म्हणून मित्रांनो, जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका. कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख नक्कीच मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि आपले विचार आणि आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळेच संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि स्वतःमध्ये जास्त गुंगूनही जाऊ शकतो. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न नक्कीच करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाही. आणि यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल नक्कीच तुमचा होणारही नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पडण्यासाठी मदत नक्कीच करेल. त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही सोडू नका आणि कधीच तुम्ही ते सोडूही नका. आणि जीवनामध्ये स्वामी समर्थांची भक्तीही सोडू नका. म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व हे नक्कीच टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत सुद्धा करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात नक्कीच करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते
तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आपल्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच स्वतःपासून केला पाहिजे आणि मनापासून सुद्धा केला पाहिजे. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर मग असे यश संघर्षांच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संघर्ष आली व संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल. म्हणून मित्रांनो, एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही सांगू मात्र शकत नाही. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास नक्कीच मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. म्हणून मित्रांनो, जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फारच कमी असतात आणि फारच ते कमी लोकांना मिळतही असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणं शक्य होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत नक्कीच करत असतात आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. आणि कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाला ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे नक्कीच महत्त्वाचे आहे. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळात दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण मात्र नक्कीच होत असते. म्हणून जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद नक्कीच बनवली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून नक्कीच आणत असतात. म्हणून जीवन जगताना समस्या येतात आणि या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल आणि शेवटी तुमचा जो विजय त्या प्रयत्नात नक्कीच होईल. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागत असतो. म्हणून जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरला आहे.
कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार। त्यामुळे आत्मविश्वास वाढून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता नक्कीच आला पाहिजे आणि तो विश्वास ठेवा, नक्की स्वतःचं सामर्थ्य वाढेल आणि तुम्ही पुढेही जाल। म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली ही जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे होय। आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते। म्हणून कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही, कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट कोणत्या आणि किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही नक्कीच करतो आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून घेतात आणि नक्कीच करूनही देतात। म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच आपणास कारणीभूत ठरतात, कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी या जीवनात होऊ शकत नाही। म्हणून ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे। त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे। म्हणून माणसाने आणि मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे, कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही। त्यामुळे तुमचे जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्कांचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय नक्कीच घेतला पाहिजे। म्हणून एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका, कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते, त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व नक्कीच ठरवत असते। म्हणून जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाहीये आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे आहे। म्हणून दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते। म्हणून शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमानात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्यांचा फायदा आपणास भविष्य काळात चांगला करण्यास नक्कीच होऊ शकतो। म्हणून शिक्षणातून आणि पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनातून आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे तो कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही, कारण ते ज्ञान त्याजवळ शेवटपर्यंत असते आणि शेवटपर्यंत त्याची आठवण त्याला नक्कीच असते। म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो, कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमच्या स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देईल। म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही, त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे, तसेच तिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट नक्कीच टाळावे। म्हणून मित्रांनो, जीवनात जगताना धाडस खूप महत्त्वाचे आहे आणि जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करताही येत नाही आणि तुम्ही करूही शकत नाही। म्हणून तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता, कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार केला जाईल आणि तो विचार नक्कीच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल। म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने नक्कीच उभे राहत असते आणि ते त्यांना पुढे घेऊन जात असते। म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही, कारण वर्तमान काळात आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो आणि ती संधी आपण नक्कीच त्याचं सोनंही केलं पाहिजे। म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग नक्कीच सोपा करत असतात। म्हणून आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा परिस्थिती वाईट असते ना आणि वाईट येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे। आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी अजिबात नसते आणि प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात। म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही। त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट, प्रसंग काहीतरी शिकवून आपल्याला जात असतो। म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो आणि या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते आणि फक्त तुम्ही ज्या मार्गावर चांगल्या पद्धतीने चालूही शकता। म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज हे अजिबात कमजोर नाहीत। आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे आणि ते आपले सामर्थ्य चांगल्या पद्धतीने लिहू शकतात, कारण ते आपल्याला
सर्व काही देऊ इच्छित आहे आणि तेच आपल्याला सर्व काही आपले करता धरता फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि तेच आपल्याला भरपूर काही गोष्टी देतात आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्याकडे मागतही असतो आणि म्हणून ते आपल्याला देतही असतात. म्हणून मित्रांनो, फक्त तुम्हाला काही मागायचे असेल तर ते फक्त तुम्ही स्वामींकडे मागा. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील आणि भरभरून देतील, कारण त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी हे कायम असतात. आणि भरपूर आशीर्वाद तुमच्याकडे असले तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये भरपूर काही पुण्यही लाभते. आणि पुण्य लाभले की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना सामोरेही जातात आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी अनमोल रत्न असं घडून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे. आणि एकदा का तुम्ही स्वामींची सेवा केली की तुम्हाला परत स्वामी कधीच नाराज करत नाही आणि कधीच तुम्हाला दुखावतही नाही, कारण स्वामी तुम्हाला भरपूर काही देतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात. म्हणून त्या गोष्टी तुम्ही फक्त स्वीकारून जीवनात तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब केला पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच काही गोष्टी या भरपूर काही प्रमाणात मिळतील आणि यशही भरपूर प्रमाणात मिळेल. स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतळ असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कुणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. फक्त तू आशा सोडू नको. असा धीर स्वामी तुम्हाला देत आहेत. म्हणून स्वामी असा तुम्हाला प्रत्येक वेळेस धीर देत राहतील. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या असं टाईप नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. मित्रांनो, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी नक्कीच ओळखेल. त्या म्हणजे आपल्या हसण्यामागील ते दुःख असतं ना ते, आणि रागवण्यामागील जे प्रेम आपलं असतं ना ते, आणि आपण शांत राहण्यामागील जे कारण असतं ना ते. ज्याला माहिती असतं ना तो व्यक्ती आपल्या जवळचा असतो आणि खूप जवळचा असतो. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र या जमान्यात कधी दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून आपण घेतलं पाहिजे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना तर एक गोष्ट फक्त तुमच्या मनात ठाम मांडून ठेवा, ते म्हणजे तुमचा हात पकडून स्वामींनी ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि स्वामी तुम्हाला परत तिथून फिरू देणार नाही. तुम्हाला ते यश नक्कीच मिळणार आहे. फक्त हार मानू नका. स्वामी सर्व काही ठीक करतील आणि फक्त स्वामींवरच विश्वास ठेवा. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस आपण नक्कीच घालवू सुद्धा. म्हणून दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील आणि तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत असेल. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि स्वामी समर्थ कायम पाठीशीच असतात. म्हणून आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो किंवा सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि ही कृपा अशीच आपल्यावर बरसत सुद्धा राहणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपल्या जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते
आणि काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून ही सगळी लीला ही देवाची असते आणि आपण त्यावर ठाम विश्वास फक्त ठेवायचा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो, ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट या जमान्यात कुठेच नीट नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना, त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ मात्र कधी सोडत नाही आणि सोडणारही नाही. म्हणून स्वप्न पाहणारे डोळे जरी माझेच असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. आणि तुम्हीच त्या स्वप्नांना घडवत असता आणि बनवत सुद्धा असता. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि होणार सुद्धा नाही. कारण त्या व्यक्तीजवळ भावना उरलेल्या नसतात. म्हणून आपल्याला फक्त स्वामी आहेत एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि ते कदर करत असतील. म्हणून ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि तीच लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवत असतात. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाती सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी नाती सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही. कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत त्यांनी मला वचन दिलेलं आहे. म्हणून जे तुमच्या मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात पण असेल. फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे. म्हणून या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत या जगात सर्व माणुसकी टिकून राहील. म्हणून कुठेतरी केलेलं कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं आणि कुठेतरी चांगलं केलेलं कुठेतरी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपण कर्म फक्त आपली स्वच्छ आणि निर्मळ ठेवायची आहेत आणि निर्मळ कर्म ही करत राहायची आहेत. म्हणून जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुम्ही सहनशक्ती संपते ना, तिथे आम्ही असू ना, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि वचन देत आहेत. म्हणून स्वामींना आपण म्हणायचं आहे, ए समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि माझ्यावर दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट माझ्यावर आले तरी श्री स्वामी समर्थ आणि आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि प्रेरणा नक्कीच दे. म्हणून क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळी होतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य आहे, असंच चालायचं आणि असंच जगायचं. म्हणून तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही असे स्वामी म्हणत आहेत. आणि या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार मी आणि दाखवेल आणि दाखवत राहील. कारण तू माझी भक्ती करतोस आणि माझं नामस्मरण करतोस. म्हणून मित्रांनो, स्वामींची भक्ती करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचं नामस्मरण करणं तर त्याहूनही महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनात कधीही दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा नक्कीच स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्या मार्गातून आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढतील. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत अजिबात नाही. सत्कर्मी माणसाला नक्कीच जीवनात अडचणी येत असतील, पण त्या नक्कीच सुटतात आणि स्वामी त्यांना सोडवतात सुद्धा. म्हणून या उलट जो दुसऱ्याला अडचणीत जो टाकतो ना, त्याची अडचणी ना कधी संपत नाही आणि आयुष्यभर तो त्यात ग्रासलेला असतो. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवला पाहिजे. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही आणि अजिबात आपल्याला कशाची कमीही पडत नाही. म्हणून स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेलं आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा, अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत
आणि ते मी त्यांचा बाळ आहे आणि त्यांनी मला भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे. हे म्हणा तो कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना ठेवून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामींवरच माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून मी स्वामींवरच विश्वास ठेवतो आणि ते मला कधी विश्वासघात करणार नाहीत हे मलाही ठाऊक आहे. म्हणून मित्रांनो, फक्त स्वामींना तुम्ही देवारात आणून ठेवू नका, त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती आणि सेवा नक्कीच करा. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि जे टेन्शन घेऊन तरी काय करणार आहे. म्हणून आपण आज जे आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिका. आणि त्या परिस्थितीला जेव्हा तुम्ही सामोरे जाल तेव्हा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते चांगलेच असतील आणि स्वामी तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्यावर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा आणि स्वामी तुम्हाला सांगत जातील आणि मार्ग नक्कीच चांगला ते दाखवत जातील. म्हणून स्वामी ही खूप महत्त्वाचे आपल्या शिक्षक आहेत आणि आपल्या जीवनाचे ते करते धरते आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढचे पाऊल ठेवायचे आहे आणि पुढे पुढे चालत राहायचं आहे. कारण जेवढे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून पाऊल पुढे पुढे ठेवाल तेवढे तुम्ही जीवनात अनावश्यक गोष्टींना टाळाल आणि चुकीच्या मार्गाला तुम्ही जाणार नाही. हे नक्कीच वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे आणि स्वामी ते आपल्याला तसंही म्हणत आहेत की बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायमस्वरूपी मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. म्हणून क्षमा ही एक अशी गोष्ट ही जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. म्हणून प्रत्येकाला क्षमा करत जा, कारण स्वामी आपल्याला क्षमा करतात आणि ते केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर तुम्ही विजय मिळवाल ना त्या दिवशी आपोआप मार्ग तुमचा निघेल. आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण. एवढं जर संपलं तर मग सर्व काही तुमच्या आयुष्यातून संपून जाईल. म्हणून आयुष्यात स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होऊन जातात आणि आपल्याला जीवनात शांतता मिळत असते. म्हणून स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त होऊन जातो. म्हणून नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक मोठा दोष असू शकतो. म्हणून आपण आपल्यामधली कमतरता बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढत असते, म्हणून शाळेच्या मार्कांनी नाही. म्हणून आपण नक्कीच रोज जे करतो आणि जे आपण व्यवहार करतो ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यातलं नॉलेज आपण नक्कीच घेतलं पाहिजे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यापेक्षा नाही तर आपल्याकडे असलेल्या विचारांमध्ये असतो. आणि जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनत जाता हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मनापेक्षा श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य सुद्धा नसणार आहे. फक्त तुम्ही स्वामींसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आणि स्वामींसाठी जो व्यक्ती वेळ काढतो स्वामी त्याला नक्कीच भरपूर वेळ देतात. म्हणून मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेला आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल लिहिलं, एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हा जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी, नाद आणि आदी खर्च, आणि या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत आणि अध्यात्मासोबत व आपल्या सत्कर्मासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हाला कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही आधी खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावरच अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा नक्कीच आहे आणि तो मूर्खपणा सगळेजण करत आहे. म्हणून सुख फक्त समाधानात आहे आणि समाधान तुम्हाला असेल तर तुम्ही जगातले सर्वात सुखी माणूस असाल. म्हणून आयुष्य न्याय करत नाही, म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार आपल्याला सर्वनाश ओढवून घेण्याचा विचार करत असतो आणि तसंच आपण सर्वनाश ओढवून घेत असतो. म्हणून जीवनामध्ये एखाद्याच्या मनात हे जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण नक्की असणे गरजेचे आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार
माणसाचा आनंद नक्कीच हिरावून घेत असतो आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची नक्कीच हिंमत ठेवत असतात. म्हणून असं आपण नक्कीच करावं की बरोबरला बरोबर नक्कीच म्हणावं आणि चुकीच्या गोष्टींना नक्कीच समर्थन देऊ नये. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा नक्कीच तुम्ही कमी मात्र ठेवा. म्हणून न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि आपल्यावरून जीव ओवून टाकणाऱ्या व्यक्तीसमोर झुकण्यात कसला तो कमीपणा आणि नक्कीच कमीपणा आपण नक्कीच ठेवला नाही पाहिजे. आणि आपण नक्कीच मनापासून सर्वांना सर्व काही दिलं पाहिजे. तो सन्मान असो नाहीतर मग मान असो. म्हणून आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं ही नक्कीच प्रेमाची शेवटची पायरी नक्कीच असते. कोणतंच नातं कधीच स्वतःहून संपत नाही. त्याला संपवणारी व्यक्ती ही आपल्या सगळ्यात जवळचीच मात्र नक्कीच असते. म्हणून आनंदाचा उत्सव साजरा करायला क्षणाची नाही तर सुख निर्माण करणाऱ्या मनाची मात्र नक्कीच गरज असते. आणि चूक नसतानाही निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी हे जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते. आणि तेच उदाहरण आपण नक्कीच जोपासले पाहिजे आणि त्याच्यावर विचार सुद्धा केला पाहिजे. म्हणून विजेता वेगळ्या गोष्टी काही करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात आणि त्यांनाच आपण वेगळे म्हणत असतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत श्री स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते नक्कीच न्याय सुद्धा करतील. म्हणून नातं तुटेल या भीतीने जोडीदाराचं चुकीचं वागणं सहन करायचं नसतं आणि तर आयुष्यात तर त्रासच सहन करावा नक्कीच तुम्हाला लागत असतो. म्हणून ज्यांना आपली किंमत असते आपण पण त्यांनाच नक्कीच किंमत द्यायची आहे. म्हणून जीवनात आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र नक्कीच असतो. म्हणून मिळवणं सोपं असतं, टिकवणं तितकंच कठीण असतं आणि ते टिकवून ठेवणं हे कठीण नक्कीच असतं. कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि खूप आपल्यावर नक्कीच लोड पडत असतो. म्हणून ज्याला स्वतःचं मत नाही त्याला जगात या किंमत नसते. म्हणून स्वतःची चूक मान्य करणाऱ्याची धमक प्रत्येकात नसते आणि स्वतःची चूक मान्य केली तेव्हाच आपण नक्कीच पुढे जात असतो. कारण त्या चुका सुधारून आपण आयुष्य सुधारत नक्कीच असतो. म्हणून आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. आणि हे जग परिपूर्ण नक्कीच असेल जेव्हा चांगली माणसं आपल्या वाट्याला येतील. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असावं आणि स्वाभिमान नक्कीच आपल्याजवळ ठेवला पाहिजे कारण तोही गरजेचाच असतो. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. असा पस्तावा करत बसण्यापेक्षा नक्कीच एकदा प्रयत्न आपण करून बघितले पाहिजे. आणि म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेनी मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मी उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं पाठीवर, आता अपेक्षांचं ओझं असतं आणि ते ओझं घेऊन आपण नक्कीच आयुष्यामध्ये भटकत असतो आणि फिरत सुद्धा असतो. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली, जा म्हणून जातील ती संकट कसली, सावर म्हणून सावरेल तो तोल कसला, ऐक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला, उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं आणि बहर म्हणून बहरेल ते आयुष्य कसलं. म्हणून त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. म्हणून आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात आणि आपोआप आपल्याला ती काहीतरी ज्ञान मात्र देऊन जातात. म्हणून शब्द देणं सोपं असतं, ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच अवघड असतं. म्हणून बोलणं भरपूर सोपं असतं पण करणं त्याहीपेक्षा कठीण मात्र असतं. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं आणि प्रत्येकाच्या चुका या घडत असतात आणि होत असतात. म्हणून त्या चुका सुधारून आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस नक्कीच आपल्या आयुष्यात पाहिजे आणि तो माणूस कमवायला नक्कीच आपल्याला चांगले प्रयत्न मात्र करावे लागतील. म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाहीत आणि ते जमण्यासाठी नक्कीच तुमचं मनही मोठं असावं लागतं. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. प्रत्येक प्रसंगी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहता येईलच असं नाही. प्रत्येक अडचणीत प्रत्येक समस्येत नेहमीच कुणीतरी धावून येईल असं नाही. प्रत्येक निर्णयात प्रत्येक आनंदात नेहमी सर्वांनी साथ मिळेल असं नाही. प्रत्येक इच्छा प्रत्येक हेतू नेहमीच पूर्ण होईल असं नाही. प्रत्येक मत प्रत्येक विचार नेहमी समोरच्याला पदतीलच असं नाही. पण प्रत्येक कष्टाचं प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ मिळेलच असंही नाही. म्हणून राग द्वेष सुख दुःख कित्येक छटा आहेत भावनांच्या
आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जाईलच असं नाही, त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि नक्कीच प्रेमाने जगा. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात, असंही तुमच्या आयुष्यात होणार आहे. आणि अनुभव प्रत्येकाला येत मात्र नक्कीच असतो. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं, आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणारं नसतं ते मन असतं, आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते आपलं मन असतं, आणि जे आपल्यापासून कोणी कधी हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं. आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते मात्र नक्कीच मन असतं. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तर समजावण्यात हरकत काय आहे, आणि ती जर ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय. आणि या दोन गोष्टी समजल्या की तुम्ही आयुष्यातली गणितं मात्र नक्कीच समजून जाल. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्याच गणितांनी गुंतागुंत न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत आहे, आणि असंख्य रेषा त्यात गुरफटलेले त्रिकोण आणि चौकोन आणि अकल्पित रचनांचा पेच सोडणार नाही तो कोण. म्हणून सूत्रांचाही साऱ्या गोंधळ असतो आणि तो उडतो, आणि क्षणात सारी समीकरणांचं कोलमडतात. मग जुळून आलेली गणितं पण ऐन वेळी पाठ फिरवतात. आता नको ते हिशोब आणि नको ते प्रमाण, उत्तर ज्यांची आधीच ठरलेली आहे. शून्यातून सुरू केलाय हा प्रवास, शेवटी शून्यात जाऊनच संपणार आहे. आणि शेवटी माणसाला वर काही घेऊन जायचं नाही आणि तो घेऊन जाऊही शकत नाही. फक्त त्याला या जीवनात चांगलं जगायचंय आणि चांगलं वागायचंय, एवढंच फक्त तो चांगल्या प्रकारे करू शकतो. आयुष्यात मित्रांनो, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं, आणि अपयश टकू शकतं तू नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. माणसाने अहंकारी असू नये, पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र आपल्या मनामध्ये आपण महत्त्वाचा ठरत असतो, आणि तो आपण निश्चित चांगला करायचा आहे. म्हणून काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार कमी असतं, आणि ते अपेक्षाही त्यात कमीही असतात. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि चांगल्या क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपले असतात, आणि जी थांबत नाही ते आपल्यासाठी आलेच नसतात. एवढं फक्त आपण समजून घ्यायचं आहे, म्हणजे मार्ग आपला मोकळा होईल. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं, यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. आणि ती आधाराची भावना आपल्याला गावाकडे नक्कीच बघायला मिळते, आणि गावाकडचं ते प्रेमही आपल्याला बघायलाही मिळत असतं. म्हणून आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. म्हणून ते समजलं की आपण सर्व काही गोष्टी निवांत समजून जाऊ, आणि आपल्याला सर्व काही जमायला लागेल. म्हणून हतबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होतो, एवढं मात्र निश्चित आहे. कारण त्याच्याकडे नक्कीच पैसे नसतात आणि धन दौलतही नसते. म्हणून प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला समजून घ्यावं, पण आपण समोरच्याला किती समजून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणी करतच नाही. म्हणून समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला किती मान देतो हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटापट माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावा, पण उपदेशक होऊ नये, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सुधरा, ते आपोआप नक्की सुधारतील. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आत्ता नाही अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणीही तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको, हसायचं राहून जायला नको. म्हणून कधी हसायचं विसरू नका, आणि जीवनामध्ये फक्त तुम्ही आनंदाने हसत राहा. दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा नक्कीच पाहावा, आणि त्या आरशात आपण कसे आहोत हेही आपण ओळखलं पाहिजे. म्हणून नातं तुझं, वाद तुझा, ताणायचं की सोडायचं हे तूच ठरव. प्रतारणा तुझी, अपमान तुझा, विसरायचं की पेटायचं हे तू ठरव. साथ तुझी, माणसं तुझी, तोडायची की जोडायची हे तूच ठरव. त्रागा तुझा, अश्रू तुझे, पचवायची की दाखवायचे हे तूच ठरव. द्वेष तुझा, राग तुझा, ठेवायचा की गिळायचा हे तूच ठरवायला हवं. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते.
आधार देणं चुकीचं नसतं, ज्याला देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. मदत करणं चुकीचं नसतं, ज्याची करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण भरलेलं आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये, आणि ती झाली तर मग आपल्याला नक्कीच आपल्याला संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले जरी सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देऊन जातं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार हे आपल्याला नक्कीच समजत नाही. म्हणून हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून नक्कीच हारू नको. जीवनात भरपूर काही आपल्याला करायचं आहे. म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे तसे गुण दोषासहित स्वीकारतात, आणि नक्कीच ते तुमच्यासाठी प्रयत्नही करत असतात. म्हणून शब्द झाले अधीर होते, म्हणून व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जुळल्या होत्या, उलगडायचे तेवढे नक्कीच राहून गेले. शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ शकले असते तर नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आघात कधीच झालेच नसते. शब्द जर दुःख, वेदना, यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधीच आलेच नसते. शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. हेही तितकंच खरे आहे. म्हणून स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न फक्त आपण नक्कीच आपला जवळचा व्यक्ती विकत घेऊ शकतो, आणि तो आपल्याला ते नक्कीच देऊ शकतो. म्हणून लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तरी लोक ना तुमच्या आनंदात असतात, ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला ना हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबवायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे, आणि तिथे आनंद नक्कीच आपल्याला राहायचा आहे. म्हणून भावणं सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं, पण सांभाळणं मात्र नक्कीच कठीण असतं. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती नक्कीच चुकीची असूही शकते आणि नसूही शकते. हे ठरवायला तुम्ही जबाबदार असले पाहिजे, आणि तुम्हीच त्यासाठी जबाबदारही असता. म्हणून परिस्थितीच्या शिकवणीला वयाचे बंधन नसते. आपल्याला कधीही अनुभव येत असतो, आणि त्या परिस्थितीला आपल्याला नक्की सामोरेही जावे लागत असते. म्हणून काहीतरी करून दाखवण्याची धडपड माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही, आणि तो प्रयत्नच करत असतो. म्हणून माणूस बदलत नसतो. कालांतराने स्वभाव उलगडत जातो, आणि तो माणूस आपल्या लक्षात येत जातो, आणि त्या माणसाचा स्वभावही त्याप्रमाणे बदलत जात असतो. म्हणून परिस्थिती कशी असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी, आणि मन मात्र नक्कीच स्ट्रॉंग असलं की आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे नक्कीच जाऊ शकतो. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र खूप महत्त्वाचा असतो, आणि तो विचार आपण चांगल्या पद्धतीने करायचा आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐनवेळी मदतीला धावून येतात, आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. हे तितकंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे, आणि त्या मनाला नक्कीच आपण रोखलं पाहिजे की आपण चांगली माणसं आपल्या मनामध्ये नक्की स्वीकारू शकू, आणि चुकीची माणसं दूर आपण ढकलू शकू. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमी समाधानातच असतात, आणि ती कायम सुखी असतात, कारण त्या कोणत्याच प्रकारच्या गरजा आपल्या मनात ठेवत नाही. म्हणून किती उन्हाळे बघितले यापेक्षा किती चटके झेलत वाटा शोधल्या यावर तुमचा अनुभव ठरतो. म्हणून किती पावसाळे बघितले यापेक्षा किती चिखल तुडवत प्रवास केला यावर तुमचा अनुभव ठरतो. किती हिवाळे बघितले यापेक्षा किती कडाक्यात तग धरून उभे राहिलात यावर तुमचा अनुभव मात्र नक्कीच ठरत असतो. म्हणून परिस्थिती ओढात आणायची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी आयुष्यात मात्र पडत नाही. त्याला सर्व काही मिळत असतं, आणि स्वामी त्याला सर्व काही देतही असतात. म्हणून हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही, हसलो म्हणजे दुखले नव्हते असे नाही, हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे, म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही. म्हणून आपण जो व्यक्ती हसत असतो तो कायम सुखात असतो असा त्याचा अर्थ होत नाही. तो दुःखातही असू शकतो, आणि त्यामागे भरपूर कारणेही असू शकतात. म्हणून शांत आहे याचा अर्थ असा नाही की काही बोलताच येत नाही, ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आपण असा तर्क लावायचा नाही की समोरचा संयम बाळगतो म्हणजे असा अर्थ नसतो की प्रतिकार तो करू शकत नाही. तो दुर्लक्ष करतो म्हणून तो त्याचं लक्षच नाही असं असू शकत नाही, आणि चांगुलपणाने वागतो म्हणून त्याला माणसं ओळखता येत नाही असं ते असू शकत नाही. कारण तो व्यक्ती निर्मळ मनाने आपल्याशी बोलत असतो, आणि निर्मळ मनाने आपल्याशी वागतही असतो असंही असू शकतं. म्हणून संकट येत राहतील,
तू फक्त लढायला शिक. वार होत राहतील तू परतवायला शिक. दोष दिले जातील तू ठाम राहायला शिक. तिरस्कार होत राहील तू दुर्लक्ष करायला शिक. कोडी पडत जातील तू उलगडायला शिक. परिस्थिती बदलत जाईल तू स्वीकारायला शिक. नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक. हात सुटत जातील तू सावरायला शिक. अनुभव मिळत जातील तू बदलायला शिक. आयुष्य सुंदर आहे तू पुरेपूर मात्र फक्त जगायला शिक. म्हणून माणूस कितीही आत्मकेंद्रीय असला तरी त्याचा अहंकार नात्यापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणून नाती कायम मोठीच असतात आणि आयुष्यात सगळ्या गोष्टींना पर्यंत पर्याय असतो. पण लोकांना कठीण पर्याय नको असतो आणि तो कठीण पर्याय ते निवडत सुद्धा नाही, कारण ते चांगल्या प्रकारे चांगला पर्याय हा निवडत असतात. म्हणून तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्वांच्या लक्षात येतं. सर्वच लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून मात्र ठेवत असतात. म्हणून चालत असतील सगळे रुळालेल्या वाटेंनी पुढे, पण मला मात्र माझी वाट स्वतः निर्माण करायची आहे. रेखाटत असेल नियती आयुष्याची रांगोळी, पण रंग मात्र त्यात मला माझ्या आवडीचे भरायचे आहे. असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे आणि असा विचार करत तुम्ही नवीन आयुष्य हे नक्कीच पणाला लावत असता आणि नवीन आयुष्य तुम्ही बनवत सुद्धा असता. म्हणून न उमगले कधी दडलेले शब्दात भाव सारे, सरले कैक उन्हाळे, सावरत अलगद आठवणींचे पसारे. आणि असे आठवणी आपल्या आयुष्यात असतात आणि त्या आठवणी आपण जपत सुद्धा असतो आणि त्या आपल्या ध्यानात सुद्धा असतात. पण फक्त आपल्या ध्यानात श्री स्वामी समर्थांचा चेहरा असला पाहिजे आणि त्यांचाच विचार आपण या आयुष्यामध्ये केला पाहिजे. कारण त्यांचा विचार कराल की तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि प्रगतीच्या पथावर तुम्ही नक्कीच पोहोचाल. आणि हा संपूर्ण स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढे अशा एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.